नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण संपूर्णतः आजचा विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने संपूर्ण चर्चा झालेली आहे. आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. सर्वजणांना प्रश्न पडला की साहेब ते पगारवाढीचं काय, 3 तारखेला मोर्चा आहे त्याचं काय, वेगळा व्हिडिओ आहे, ते वेगळा विषय आहे, त्याविषयीसुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो लवकरच तो सुद्धा प्रसारित होईल. का मोर्चा काढायला लागतो आहे आपल्याला, का प्रश्न असा हा आहे, तर का प्रश्नाचं उत्तर आणि सगळे काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तुर्तास आपण हा जो विषय आहे की सुरक्षा रक्षक मंडळाने ही निविदा काढली, ते ही निविदा काय आहे, कशा संदर्भामध्ये आहे, कशासाठी आहे ते जाणून घेणार आहोत. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा, तिथे ऑल करा, जेणेकरून यूट्यूबच्या माध्यमातून म्हणजे यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये आपले व्हिडिओ अपलोड झाले की पटकन तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि हो, आपल्या व्हिडिओला हाईपसुद्धा करत चला, बरोबर आहे. चला तर जाऊया आपल्या ह्या विषय काय आहे मित्रांनो. सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा मुंबई, बृहन्मुंबई ठाणे जिल्हा यांनी गणवेश जो आहे तो साहित्य आर्टिकल्स यासाठी जी निविदा काढली, ही निविदा काढली आहे की ती 30 तारखेला 30 तारखेला ही निविदा काढलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने काय काय आहे तर बाबा, गणवेशाचा कपडा जो आहे तो आहे, चांबडी बूट आहे, नायलॉन सॉक्स आहे, रेनकोट व गनबूट आहे, वुलन स्वेटर आहे, गणवेशाचे साहित्य आर्टिकल्स जे असतात आपले ते एक्सेसरीज आहेत त्या, कॅप जे टोपी जे आहे ते शिवून पुरवठा करणे, आणि शेवटचं आहे गणवेश शिवून पुरवठा करणे. आता मला सांगा, या सगळ्या काय गोष्टी आहेत यासाठी सुरक्षा रक्षकाने आता ही निविदा याच्यात पुढं काय आहे, याच्यामध्ये नक्की काय काय सगळ्या काय गोष्टी आहेत. आता आपण एक एक जाऊया. जो गणवेशासाठी कपडा, आता गणवेश आपल्याला कधी मिळतो आपल्या सर्व सुरक्षा रक्षकांना माहिती असायला पाहिजे की आपले 730 दिवस म्हणजे 2 वर्ष झाल्यानंतर आपल्याला गणवेश जो आहे तो कपडा आपल्याला मिळतो. मध्यंतरी शिवून मिळायचा, आता आपल्याला तो कपडा मिळतो आहे. आणि नंतर जो आपला चांबडी बूट आहे तो आणि सॉक्स आपल्याला हे 2 वर्षातून मिळतात, बरोबर आहे. त्याच्यासोबत तुमचे जे आर्टिकल्स, जे बेल्ट आहे, कॅप आहे, बरोबर आहे, लायनर आहे, बॅच आहेत साईडचे, हे मिळतात. आता हे चांगल्या दर्जाचे मिळावेत. लायनर जे आहे ते चांगल्या दर्जाचं असावं, टोपी चांगल्या दर्जाची असावी, कपडा जो आहे तो चांगल्या दर्जाचा कपडा असावा. आता मागे जो आपला गणवेशाचा कपडा आहे अतिशय सुंदर आणि छान आहे. अजूनपर्यंत मी तो कपडा तरी वापरतो आहे. सुरक्षा रक्षक मंडळाचा अतिशय छान आहे. थिकनेस त्याची कमी आहे, पातळ एकदमच आहे, थिकनेस कमी आहे, परंतु आहे चांगला. काही सुरक्षा रक्षक म्हणाले की साहेब तो अहो असा झाला, खराब झाला. आमच्या एका सुरक्षा रक्षकाने ते खराब झाला म्हणजे आलं, परत आणखीन काय लिंबू आणि काय ते मिक्स केलं आणि त्या कपड्याच्या ह्याच्यामध्ये तो झाला पूर्ण सफेद. काहीतरी डाग वगैरे पडला होता तर तो पूर्ण एकदम सफेद होऊन जातो. तर असं काही न करता जे नॉर्मल आपले वॉशिंग आपण करतो त्याच पद्धतीने त्याला वॉश करावेत कपडा. प्रत्येक कपड्याचे धुलायचे वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही ChatGPTला विचारू शकता, तुम्हाला त्याचं सांगू शकतो. आपण बुटावरती येऊया. कपडा मिळणार का ते शिवून मिळणार या संदर्भामध्ये थोडंसं आपण पुढे जाऊया. कशाला पुढे आत्ता सांगून टाका, आहे की नाही साहेब, कशाला पुढं आणखी द्या, आत्ताच सांगा की आम्हाला, आहे की नाही, असं असतं. तर ते काल सर्वजण संघटना प्रतिनिधी होते. सर्व संघटना प्रतिनिधींना या संदर्भामध्ये सर्वांच्या कानी ही गोष्ट गाठलेली आहे की आपण सुरक्षा रक्षक मंडळामध्ये पुन्हा ते सांगावं की बाबा गणवेशाचा कपडा वाटप करावा. कारण आमचे सुरक्षा रक्षक कालपासून म्हणतात की साहेब ते आम्ही पुन्हा त्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जायचं का, सकाळपासून ते लाईन लावायची का, आणि मग तो टेलर येणार हालेत डोलेत महात्मा फुले करत, तिथून आपले स्टाफ महाराज मग काय चहा पीत आणि काय करत, मग ते 10चं साहेब 11 वाजता सुरुवात होते आणि तिथून पुढं मग हे सगळ्या काय गोष्टी सुरुवात झाल्यानंतर मग काय करणार. कारण ही सिस्टीम जी आहे ती सिस्टीम आहे, ते बदलण्यासाठी कोण पुढे येत नाही. बाकी सगळं बदला आपण, ते सिस्टीम बदलायला कोणी पुढे येत नाही. हे आपली सिस्टीम आहे. आणि मग त्या सिस्टीममधून मग तो सुरक्षा रक्षक बिचारा नाईट करून आलेला असतो, 12 तास 16 तास 60 तास ड्युटी करून आलेला असतो. त्याला पुन्हा ड्युटीवरती जायचं असतं आणि दिवसभर ते उपाशी तापाशी त्या लाईनमध्ये त्याला उभं राहायला लागणार का, हा प्रश्नचिन्ह कालपासून सुरक्षा रक्षक उपस्थित करत आहेत. तर हाच प्रश्न मी संघटना प्रतिनिधी जे आहेत, भोसले साहेब आहेत, सुरव साहेब आहेत, मी संजय दादांना सुद्धा सांगितलं, अजिंक्य दादाला सुद्धा सांगितलं की साहेब हा जो प्रश्न आहे तो पुन्हा एक वेळ सुरक्षा रक्षक मंडळाच्या निदर्शनास आणून देणार आहे. तर पुन्हा
तो गणवेश शिवून आल्यानंतर तो खालीवर होणार, देणार तर देणार, 7-8 महिन्याने देणार, म्हणजे घालायचे दिवस असतात. इथं सुरक्षा रक्षकाला कपडा दिला तर तो 15 दिवसामध्ये शिवून नव्याने घालू शकतो. नव्याने तो पुन्हा 15 दिवसामध्ये त्याचा वापर करू शकतो. थोडासा कलर डल झाला असेल किंवा आणि काय झालं असेल 2 वर्षामध्ये होऊ शकतो, नाही असं नाही आहे. कितीही चांगला असला तर ते थोडासा कलर त्याचा होतो. नव्याने चांगला जर आला असेल तर त्याला परिधान करायचं असेल तर तो शिवून घेऊ शकतो. शिलाईचे पैसे या सगळ्या काही गोष्टी झाल्या होत्या. आणि चामडी बुटावरती जर आलो तर आपण चामडी बूट जे आहेत ते मागील सुद्धा व्हिडिओमध्ये आपण संपूर्णतः याची चर्चा केलेली आहे. जे पोलिसांसाठी गणवेश पोलिसांसाठी जो शूज आहेत ते स्पोर्ट्स शूज, ब्लॅक कलरचे स्पोर्ट्स शूज वापरण्याकरता प्रायोगिक तत्वावरती चालू झालेलं आहे. कारण पोलिसांना पळण्यासाठी किंवा पायामध्ये हलके जास्त ड्युटीवरती असताना ते शूज घालावे लागतात. मग पाय आणि पायाचे होणारे सगळ्या काही दुर्व्यवस्था, त्या नसा ज्या आहेत ते जाम होतात आणि त्रास खूप होतो. जे स्टँडिंग ड्युटी करतात त्यांच्यासाठी फार अतिशय शूज चांगल्या प्रकारचे असावेत असं आहे. बरेचसे सुरक्षा रक्षक, जसं मी सुद्धा बाहेरून बनवून घेतो ज्या पद्धतीने आपल्याला पाहिजेत की पायाची आपल्याला, कारण पहा आता रिटायरमेंट जे झालेले असतात माणसं फिट आणि कसे राहू शकतात. जर पाय व्याधी जर झाला तर तुम्हाला काय होईल? जर तुम्हाला चालता नाही आलं, तुम्हाला कोणतं काम नाही करता आलं तर ते पायामुळं सगळ्या अडचणी निर्माण होतात. तर ते चांगलं राहणं हे काळाची गरज आहे. म्हणून आपण ती मागणी केली होती. बरेचसेच सुरक्षा रक्षकांनी मागणी केली होती, तसे मेलसुद्धा केले होते. परत पुन्हा एक वेळ करायचे का आणि काय आता सुरक्षा रक्षक मंडळाने मागवलं आहे हे सुद्धा पाहणे आहे. त्याचबरोबर आपल्याला सॉक्स मिळतात, जे नायलॉनचे सॉक्स आहेत ते सॉक्ससुद्धा मिळतात. रेनकोट व गनबूट जे आहेत ते रेनकोट आणि गनबूट कधी मिळतात? 1430 दिवस झाल्यानंतर, म्हणजे 4 वर्षांनी तुम्हाला रेनकोट आणि गनबूट आहे. रेनकोट तुम्हाला चांगल्या पद्धतीचा आपण मध्यंतरी आम्ही संघटना प्रतिनिधींनी सांगितलं साहेब 4 वर्षातून देण्यापेक्षा ते 2 वर्षातून द्यायला सुरुवात करणार. तुम्ही तो 4000चा 5000चा रेनकोट जो आहे तो आम्हाला रेनकोट नको. 2-2 हजाराचे जे एकदम फुल साईज असतात ते तसे रेनकोट द्या. 1-2 वर्ष टिकण्यासारखेच त्या पद्धतीने द्या. 1-2 पावसाळा जरी काढला तर भरपूर झालं. 2 पावसाळा जर त्यांनी काढला तर भरपूर झालं. एवढं चांगल्या क्वालिटीचं नाही, त्याला पैसे घालवण्यासाठी काय हे नाही. कमी ह्याच्यातलं घेतला तरीसुद्धा चांगलं होईल असं सुद्धा सजेशन काही सुरक्षा रक्षकांनी केलं होतं. संघटना प्रतिनिधींकडे केलं होतं, प्रतिनिधींनीसुद्धा मंडळामध्ये केलं होतं. नंतर कॅप आता शिवून आपल्या मिळायला पाहिजे. ते कॅप आहे ते आपल्याला मध्यंतरी आपल्याला ते आर्टिकल्स वगैरे ह्याच्यामधून आपल्याला जे गांधी कॅप जे असते आपली समोर जशी कॅप असते ती कॅपच आपल्याला आहे. अजूनपर्यंत ती कॅपच आहे, पूर्वीपासूनची बदललेली नाही. कॅप जे आपल्याला आहे ते उन्हामध्ये सुरक्षा रक्षक जे काम करतात त्यांच्यासाठी. मग त्यांना कशातून द्यायचं आपण? जे एक्स्ट्रा साहित्य आपल्याला जे 5 वर्षातून आपल्याला जे मिळतं, जे किट आपल्याला मिळतं, त्या किटमध्ये ते कॅप असायची आणि त्या सुरक्षा रक्षकाला उन्हामध्ये घालून जावे किंवा त्यानं कुठेही वापर करावा. त्याचा ॲडव्हर्टाइजमेंट आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचे होते. सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव आणि ते लोगो असल्यामुळे त्या सुरक्षा रक्षक मंडळाचं जिकडे तिकडे प्रसार आणि प्रचार होईल याकरता ती कॅप होती, ना की तुम्ही ड्युटीवरती परिधान करण्याकरता. ड्युटीवरती परिधान केलं तरीसुद्धा चालेल जे उन्हामध्ये आहेत त्यांच्याकरता. मित्रांनो, या सर्व काही गोष्टी आपल्याला समजून आल्या असतील असा माझा आशय आहे की ह्या संपूर्णतः निवेदन आहे ते लवकरात लवकर मागेच निघायला पाहिजे होतं. कारण भरपूर सुरक्षा रक्षकांचे ड्यूज झालेत. काही सुरक्षा रक्षकाने पहा, आता आपलं एक सुरक्षा रक्षक आहे नाव सांगत नाही कारण त्याच्यावरती काम चालू आहे. तो सुरक्षा रक्षक आपल्या ॲप्समध्ये नेहमी आपले दिवस काय आहेत आणि किती आहेत त्याचं पाहतो आणि त्याची नोंद करून घेतो किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवतो. असंच त्या सुरक्षा रक्षक नेहमीप्रमाणे तसं करत होता आणि एखाद्या महिन्यामध्ये त्या सुरक्षा रक्षकाचा मला मेसेज आला की साहेब गेल्या महिन्यामध्ये माझे एवढे दिवस होते समथिंग काही 10 दिवस होते आणि आज या महिन्यामध्ये बघतोय तर माझे 8 दिवस आहेत. माझे 2 दिवस गेले कुठे? ना मी साहित्य घेतलं ना काय घेतलं, माझे 2 दिवस गेले कुठे? आणि ते तसेच दिसत आहेत. लॉग ऑन लॉग ऑफ केलं, पुन्हा ते पाहिलं, पुन्हा त्याच पद्धतीनं त्याचे तसेच दिसत आहेत. मी त्या सुरक्षा रक्षकाला सांगितलं की सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मेल जे आहे ते निवेदन आपण या पद्धतीनं करावं. आपला रजिस्टर मेल ID जो आहे त्या स्वतःचा आपल्या मोबाईलवरून ते तुम्ही करावं आणि त्याच्यामध्ये हे नमूद करावं आणि त्यांना हे सगळं सूचना पाठवाव्यात. त्यांनीही त्या सर्व काही सूचना पाठवल्या. मीही आपल्याला आपले जे सेक्रेटरी आहेत गौरव नालेंदे साहेब आहेत त्यांनासुद्धा या सर्व काय पाठवलं. त्याच्यावरती काम चालू आहे. का रे बाबा कमी झालं, काय नाही झालं? आपले सुरक्षा रक्षक असे सुज्ञ आणि चतुर जर बनले ना मित्रांनो, खरोखरच म्हणजे आपल्या हा सुरक्षा रक्षकाला मानलं पाहिजे. पहा, अशा काय चुकीच्या गोष्टी होत आहेत ना, ते तत्काळ आपल्याला कळवलं तर त्याच्यावरती लगेच करतायत. आपण ज्या संघटनेचे सदस्य असतात त्या संघटनेमध्ये जायचं,
नेहमी तुम्ही जात जा, वारंवार ह्या सगळ्या काय गोष्टी तिथे समोर आल्या पाहिजेत. जास्त प्रमाणात झालं तर जास्त प्रमाणामध्ये संघटना तुम्हाला त्या संदर्भामध्ये अध्यक्षांना त्याचं पत्र लिहिते, पत्र लिहून मंडळाला सूचना देते. एवढ्या सुरक्षा रक्षकांच्या अशा काय चुकीच्या गोष्टी होत आहेत त्या थोड्याशा लक्ष घालावे त्याच्यामध्ये. आपल्याही असं काय होत असेल तर पहा, तुर्तास ह्या सगळ्या काय गोष्टी आपण समजून घेतल्यात, समजून घेतात आणि थांबूया इथेच. पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व काही गोष्टी चर्चा करायच्या आहे जे आपले सुरक्षा रक्षक नेहमीच करतात. तो सुद्धा विषय आहे. 2-3 दिवस 4 दिवस धावपळीचेच दिवस आहेत. प्रवासामध्ये काय करणं जमत नाही, थोडासा वेळ मिळाला म्हणून हा व्हिडिओ आपल्यासाठी. तुर्तास थांबूया का आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.